क्या तो सत्य का संग करना ही सत्संग है। सत्संगाने कधीही माणसाच्या जीवनातली सत्संग ऐकल्यानंतर तृप्ती होत नाही। तर सत्संग ऐकल्यानंतर अतृप्त अवस्था वाढते। सत्संग ऐकल्यानंतर माणसाला एक दुःख वाढतं। महाराज पहिलेच आमच्या जीवनात काही कमी दुःख नाही आहेत आणि सत्संग ऐकल्यानंतर जर दुःख वाढत असेल तर मग आम्ही सत्संग का ऐकायचा। तो सत्संग पीने से प्यास बुझती नहीं बढ़ती है। किसकी प्यास बढ़ती है? जिसको हमने कर्णरंध्रों से सुना है उसको मिलने की प्यास बढ़ती है और ये मानसिक स्वस्थता का लक्षण है। जिसकी चरित्र कथा हमने हमारे कर्णरंध्र से सुनी, उस भगवान को मिलने की अगर अतृप्त अवस्था बढ़ जाए तो समझ लेना हमारा मानस स्वस्थ है। दुख बढ़ता है सत्संग से। जिस गोविंद की कथा सुनी वो कब मिले। और यही जीवन की तृप्त अवस्था है। जसं माणसाच्या जीवनामध्ये संसाराचं कितीही सुख उपभोगलं, वेको कमी करा, तरी त्याची अतृप्त अवस्था संपत नहीं। सुबह में एक चाय पी ली तो बस है, लेकिन आदमी को ऐसा लगता है और 2-3 चाय मिल जाए तो बहुत बढ़िया है। कदम बीच में चाय आ जाए तो अच्छी बात है। एक लड्डू खा लिया तो बस हो गया, नहीं नहीं नहीं, नहीं और 2-4 खाए। संसाराच्या विषयाच्या ठिकाणी जशी त्याची अतृप्त अवस्था वाढते की आज एखादी गोष्ट खाल्ली तर उद्या पुन्हा ती कधी मिळेल, अशीच अतृप्त अवस्था ज्या दिवशी परमार्थाच्या दिशेने होईल त्या दिवशी समजावं आपण माणूस बनलोय और परमार्थ बाकी आहे, अजून भगवंताची भक्ती बाकी आहे। भगवंताची ती भक्ती आम्हाला कधी प्राप्त होईल, तो देव आम्हाला कधी प्राप्त होईल। संसाराच्या विषयांमध्ये माणूस जसा कधीच तृप्त होत नाही तसं परमार्थामध्ये सुद्धा तो व्यक्ती तृप्त झाला नाही पाहिजे। परमार्थामध्ये सुद्धा ही अतृप्ती वाढली पाहिजे आणि ही तृप्ती वाढणं, अतृप्त अवस्था परमार्थामध्ये प्राप्त होणं, याच्यासाठी भगवंताचं गुण, भगवंताचं दर्शन, भगवंताची कथा हे जीवनामध्ये सातत्याने चालू पाहिजे। सातत्यता पाहिजे याच्यामध्ये, कारण जीवनामध्ये जिथपर्यंत परमार्थाची सातत्यता नसते तिथपर्यंत तो जीव परिपूर्ण होईल त्याची गॅरंटी नाही। माणूस तर त्याला म्हणतात बंदा सुबंदा कहलाए, जो मुख से राम नाम गाए, जग में वही जगमगाए, जो मुख से राम नाम गाए। माणूस त्याला म्हणतात की जो भगवंताचं नामचिंतन करता करता जीवन व्यतीत करत असेल। नंगे पाव जो जाए
मुख से राम नाम गाए, मुख से राम नाम गाए। त्याला माणूस म्हणतात की ज्याने जीवनामध्ये भगवंताला आपल्या जवळ धरलेला. जगत देवासाठी टाइमपास आहे, त्याला करमत नव्हतं म्हणून त्याने बनवलंय. मग त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट कोण आहेत? जे भगवंताची भक्ती करतात ते देवाला फार आवडतात. जैसा हम कथा सुनते हैं तो भगवान को बहुत प्रिय है. जो सत्संगी आहे त्याच्यावर भगवंताचं जास्त लक्ष असतं. लेकिन महाराज कभी कभी सत्संग करते करते दुख भी और ज्यादा आ जाते. तो समझ लेना हमारा सत्संग शुरू है, परमार्थ शुरू है. क्योंकि कोई दुख न आवे तो गोविंद का स्मरण बढ़ेगा नहीं. अगर घर में सुख ही सुख हो तो स्मरण कम होता है, लेकिन जब दुख बढ़ जाता है तो स्मरण और ज्यादा बढ़ जाता है. इसलिए जीवन में अतृप्त अवस्था बनी रहे. परमार्थामध्ये अतृप्त अवस्था जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे. सत्संग ऐकता ऐकता शरीराच्या सगळ्या वृत्ती मरून गेल्या पाहिजे. वाईट ज्या वृत्ती आहेत त्या सत्संग ऐकता ऐकता संपल्या पाहिजे. कारण ह्या वाईट वृत्ती जर मृत्युमुखी पडल्यात ना तर माणसाचा मृत्यू सहज आहे. जी गोष्ट सहज असते ती सुखरूप असते. आणि मग जी गोष्ट सहज आहे ती जर सुखरूप आहे मग आपल्याला मृत्यू जटिल का वाटतं? कारण आपण आपलं जीवन तितकं व्यग्र बनवलेलं आहे. जिथपर्यंत या जीवनामध्ये स्थिरता येत नाही, त्याच्यावर वृत्ती स्थिर होत नाही, तिथपर्यंत त्याला भगवंताची प्राप्ती होणारच नाही. स्थिरता बहुत मायने रखती है. भगवान के प्राप्ति में बहुत मायने रखती है. पण आपल्या जीवनामध्ये स्थिरता नाहीये. वृत्तीमध्ये व्यग्रपणा नसला पाहिजे. तुम्ही कितीही डोळस असलात पण बारीक सुईच्या टोकामध्ये जर धागा घालायचा असेल तर त्याला धागा कापून सरळ करावा लागतो. अगर धागा टेढ़ा हो तो वो नहीं जाएगा. वैसे अब हम बहुत परमार्थ करते हैं, लेकिन जितना परमार्थ करते हैं वो उतना अंदर से अगर वृत्ति हमारी व्यग्र है, वो कुछ और अंदर भीतर ही भानगड़ मची है, बहुत युद्ध चल रहा है, तो समझ लेना और बहुत सत्संग करना है. तो इस वृत्ति से सत्संग करो कि अंदर के झगड़े ही समाप्त हो जाए. जिस दिन अंदर के झगड़े समाप्त हो गए तो बाह्य स्वरूप से आप कुछ भी करो तो भी वो परमार्थ में गिन जाएगा. क्योंकि जिसका अंदर से पूरी वृत्ति अस्थिर हो गई, वो बाह्य स्वरूप में कभी भी उसका आचरण बिगड़ता नहीं बिगड़ सकता. क्योंकि जिसका बीज ही शुद्ध हो गया तो फिर पौधा कैसा गलत निकलेगा? वो तो सही ही निकलेगा. उसको कोई करने की जरूरत ही नहीं है. जीवन में परिपूर्ण अवस्था आने के लिए सत्संग बहुत जरूरी है. जैसा कोई रोग निवारण करना हो तो खाली डॉक्टर के पास जाके नहीं चलता. तो डॉक्टर ने जो कहा है वो करना पड़ता है.
खाली चेकिंग करके आए और खाली वो चिट्ठी पे कुछ लिख दिया, लेकिन वो दवाई आपने खरीद के भी लाई लेकिन उसको देखते रह गए तो डॉक्टर कुछ नहीं कर सकता। आपको वैद्य ने जो बोला है कि 2 चम्मच दवा पियो, सुबह में 2, शाम में 2, रात में 2, उतनी आपको पीना ही पड़ेगा। जितना बड़ा रोग उतनी दवा पीना पड़ेगा। उसमें भी कुछ पत्ते होते, वो भी आपको संभालना पड़ेगी, तो उसके बाद डॉक्टर के पास जाने से आपको कुछ फायदा मिलेगा। वैसा खाली सत्संग में आए नहीं चलता, कुछ नियम है, कुछ दवाइयां है, कुछ छोड़ देना पड़ेगा आपको, कुछ पत्ते रखने पड़ेंगे। उसके बाद भगवान का मिलन 100% हो जाएगा। क्योंकि ये तो समीकरण है। जब सत्संग में आओ तो 100% कुछ दिनों के बाद भगवान का दर्शन होता है। क्योंकि सत्संग क्या करता है, तो भीतर का जीवन बहुत बढ़िया सुंदर बना देता है। निज जीवन सफल बना लो तुम, सत्संग मिला, सत्संग मिला। निज जीवन सफल बना लो तुम, सत्संग मिला, सत्संग मिला। जिसके जीवन में सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। जिसके जीवन में सत्संग होता है उसको आनंद की प्राप्ति होती ही है। 100% त्याला आनंदाची प्राप्ति होती है। जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना, तेरा हरि से मिलन होगा। मन में दूजा कोई न भाए, सब में ही राम दिख जाए, तब इतना समझ लेना, तेरा हरि से मिलन होगा। जेव्हा साधू संतांची भेट होते त्याच्या काही काळानंतर भगवंताची भेट होतेच। जेव्हा आपली वाणी नुसतं भगवत चिंतन करते काही काळानंतर भगवंताची भेट होतेच। ज्यावेळेला आपल्याला सगळीकडे भगवंत दिसतो त्यानंतर काही काळानंतर प्रत्यक्ष त्याचा गोविंदाची भेट होते। हे काही समीकरण आहेत। पण आपलं असं आहे, आपल्याला मंदिरात गेल्यावर देव दिसत नाही। आपण बाहेरून तर फार दाखवतो हम बहुत बड़े पहुंचे हुई चीज है, लेकिन अंदर से कितना गलत है ये तो आपको ही पता है। उसका तो कोई समीकरण नहीं है और न कोई उसको चेकिंग करने वाला है। उसको तो सिर्फ संत ही चेक कर सकते हैं।
100% संत चेक कर सकते, उसे पता होता है ये क्या है। क्योंकि जीव की परिपूर्ण अवस्था प्रामुख्य से एकाग्रता जब बने तब उसमें जीव की प्रामुख्य दशा है, और एकाग्र सिद्ध होता है सत्संग से। जब तक सत्संग नहीं मिलता, आप में जब तक सत्संग बैठेगा नहीं तब तक बात नहीं बनेगी। आप सत्संग में बैठो या न बैठो, आप में सत्संग बैठना चाहिए। कट झालेगा नेट संपलं, नाही होऊ शकतच। जीव की परिपूर्ण दशा अगर किस में होती है तो भगवंत के मिलाप में होती है, भगवंत के प्राप्ति में होती है। और वो प्राप्ति बाकी कुछ साधन करे या न करे, लेकिन सत्संग 100% आपका वो कार्य कर देता है। लेकिन सत्संग प्राप्त होने के लिए भी कुछ और चीजें होती है जिसमें हमें जाना पड़ता है। जैसा जब तक गोविंद की कृपा नहीं होती तब तक सत्संग नहीं मिलता। बिनु सत्संग विवेक बिनु सत्संग सत्संग बिन विकर्ण हो। राम कृपा बिनु राम कृपा बिनु सुलभ योग राम कृपा राम सिया बिनु सत्संग विवेक राम कृपा बिनु सुलभ सोई। ये शरणावत अति कठिनाई राम कृपा बिनु आवण जाए। सत्संग जब मिलता है तो कहते हैं जब गोविंद की कृपा बरसती है तो सत्संग मिलता है। सब चीजें बाकी और कहीं से भी बाजार से खरीद के ला सकते हो आप, लेकिन सत्संग मिलने के लिए पुण्य ही चाहिए। बिगर पुण्याचा सत्संग प्राप्त हो। शिराची लोकसंख्या इतकीच आहे का जेवढे कथेला आले? नाही, भरपूर आहे। पण तरी सुद्धा सत्संग त्यांना का प्राप्त होत नाही समजावं, पाप जास्त वाढले।
कुणाच्याही नशिबाला नाहीये. मंडपाच्या जवळून जरी गेला ना तरी सुद्धा त्याच्या कानालाही गोड लागत नाही, समजावं पाप आहे. तुला वाटतं काय लावलं यांनी? अशा जीवांसाठी कोण यांचा उद्धार करेल याचाच फार मोठा विचार आहे. ज्या गावामध्ये गंगा वाहते तिथे जाऊन जर डुबकी मारायची तयारी नसेल तर त्याला दुर्दैव म्हणावं. अजूनही माणूस मीपणामध्ये फसलेलाच आहे, अजूनही अहम मध्येच फसलेला आहे. जीवनाची खरी उपलब्धी ज्याच्यामध्ये आहे ते प्राप्त करण्यासाठी माणसाने कसल्याही गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे. जिथे माणसाचा स्वार्थ आहे ना तिथे माणसाचा अपमान जरी झाला तरी माणूस जात असतो. जिथे माणसाचा स्वार्थ आहे तिथे माणसाने वाईट जरी बोललं ना तरी माणसं जातात. पण ज्या कथा कीर्तनांमध्ये आल्यानंतर तुम्हाला वाईट कोणीच बोलत नाही, उलट तुमच्या उद्धाराचं साधन आहे, मग तिथे येत असताना आपलं मन का डगमगत? कारण आहे पाप, बाकी और कुछ नहीं है. ये बिगर पुण्य का मिलता नहीं तर मग हे चोपेच आपल्याला काढून टाकावी लागेल. बिनु हरी कृपा मिलही नहीं संता. मराठीतले प्रमाण देऊ का तुम्हाला? आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. अर्जुन सुद्धा हेच बोलले, प्रभू आगवेनी येणे जन्मे मी पुण्य केली उत्तमे, ती येणे टकाचे ती येणे अंगे सद्गुरु तुवा. अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं तेव्हा भगवंतासारखा श्री गुरु मला भेटला असं कोण म्हणतं? ज्ञानोबा म्हणतं. मुक्त कैवल्य तेजोनी ते ज्ञानोबा सुद्धा हेच म्हणले, पूर्वजन्मी सुकृत तोर केली ती मज आजी फळासी आली, परमानंदू मानसी भेटी झाली या संताची. तिड तिड पुण्य साचा पडे, अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं की तदनंतर जीवाला सत्संग प्राप्त होतो. अन्यथा सत्संगामध्ये आल्यावरही इथे आल्यावरही त्याचं मन दुसरीकडेच भटकतं, समजावं मागच्या जन्माचं पुण्य नाहीये. पुण्याची अत्यंत गरज असते परमार्थिक क्षेत्रामध्ये. मग कहो महाराज आमच्याकडे जर पुण्य नसेल तर आम्ही परमार्थात येऊ नये का? तसं नाहीये. पुण्य प्राप्त करण्याच्या अनुषंगाने कथेत येऊन बसा, तुम्हाला पुण्य मिळेल. कारण कथेतलं पुण्य हे निष्काम पुण्य आहे. कथा ऐकण्याचं पुण्य हे एक अदृश्य फल देणारं पुण्य आहे. असं जर लोकांना माहिती पडलं असतं ना की एक कथा ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये 10,000 रुपये भेटतात, तर इथे 4 एकराचा मंडप कमी पडला असता. पण कथा कीर्तनांचं फल जे आहे ना ते कथा कीर्तनांचं फल अदृश्य स्वरूपाचं आहे. अरे 10,000 कुठं मोजताय? ज्या दिवशी अंतकाळ येईल ना त्या दिवशी तुम्हाला हाच सत्संग श्रीराम प्रभूंचं नाम मुखात आणून देईल. याच्यापेक्षा मोठं फल जीवनातलं कुठलं असेल? हा अभ्यास आहे तरी कशासाठी? कशासाठी अभ्यास करतात वर्षभर मुलं? वर्षभर अभ्यास असतो 10 महिने. पेपर किती तासाचा असतो? वार्षिक पेपर किती तासाचा असतो? तुम्हाला आहे की नाही पेपर? किती तासाचा? 3 तासाचा. 10 महिने अभ्यास, 3 तास पेपर. कार्ड किंवा बॅटरी संपली.
10 महिने अभ्यास, 3 तास पेपर. पण ज्याने अभ्यासच केला नाही, 10 महिने अभ्यासच केला नाही, पेपर लिहायला पाठवल्यावर तो काय लिहेल? काय लिहेल? आठवणार का त्याला? अभ्यास नाही केला मग कॉपी करावं लागते. पण कॉपी करण्यासाठी सुद्धा थोडासा अभ्यास पाहिजे. कॉपी करणंही एवढं सोपं? एकाने असंच केलंय, अभ्यासच केला नाही, पेपर आला आणि मग पेपर आल्यानंतर पेपरामध्ये लिहायला लागला. काहीच लिहिता येत नव्हतं, त्या शेवटी त्याने डोकं चालवलं, बाकीचं काही लिहू नये, पण एक वाक्य त्याला आठवलं. काय आठवलं आहे का? जा जा रे पेपर मास्तर के पास, आएंगी दया तो कर देगा पास. दहा महिने अभ्यास केला तर शेवटच्या 3 तासामध्ये 3 तासामध्ये आपल्याला आठवतं. पण 10 महिने जर अभ्यास नाही केला तर आपल्याला ते आठवणार नाही. तसं जीवनभर अभ्यास करावा लागतो. त्यानंतर अंतकाळाच्या वेळेला भगवंत आठवतो, नाही तर माणसाला अंतकाळाच्या वेळेला संसारच आठवतो. कशासाठी परमार्थ? कशासाठी परमार्थिक अभ्यास? याजसाठी केला होता टास, याजसाठी गेला होता टास, याजसाठी गेला होता टास, याजसाठी गेला होता टास, याजसाठी केला होता टास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने पाऊल जावा, आता निश्चितीने पाऊल जावा. शेवटचा दिस गोड व्हावा, साद मग मग शेवट याजसाठी गेला होता टास. कशासाठी 8 तास आहे? शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली आवा कृष्णेची या. हे सगळं चालू कशासाठी आहे म्हटले? शेवटचा दिवस गोड व्हा.
करण्यासाठी काय केलं पाहिजे तर अभ्यास. अभ्यासाशिवाय प्राप्त होत नाही. असाध्य ते साध्य करीता संन्यास कारण अभ्यास तुका ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. किती गोड प्रमाण आहेत बघा तुम्ही. कोरड्या लाकडाने जरी दगडाला छिद्र पाडायचं